लोकसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढवणार की भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार येथून उभा करणार, यावरून सत्ताधारी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना या लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अद्यापपर्यंत नारायण राणे यांनी स्वतः या उमेदवारीबाबत कोणतंही भाष्य केलं नसलं तरी आंगणेवाडी जत्रेनंतर राणेंचा तातडीचा दिल्ली दौरा आणि त्यापाठोपाठ सोमवारी नारायण राणे यांनी सहकुटुंब अयोध्येत जाऊन रामलल्लाचं घेतलेले दर्शन यामुळे नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे मागील 10 वर्ष खासदार म्हणून कार्यरत आहेत. यंदाच्या निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव करण्याचा चंग भाजपनं बांधलाय. मात्र ही जागा शिवसेनेची असल्यानं एकनाथ शिंदे यांची शिवसेना येथून उमेदवारीसाठी आग्रही आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे येथून इच्छुक आहेत. तर भाजपनं ही जागा कोणत्याही परिस्थितीत आपणच लढणार असल्याचं स्पष्ट केलंय. भाजपकडून माजी आमदार प्रमोद जठार हे येथून इच्छुक असले तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा येथून सुरू आहे. स्वतः नारायण राणे यांनी अद्याप येथून निवडणुकी लढवण्याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही. दरम्यान नारायण राणे 2 दिवसांपूर्वी आंगणेवाडी यात्रेनिमित्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारलं असता पक्ष नेतृत्वाशी बोलल्यानंतर आपण याबाबतचे निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राणे दिल्लीला रवाना झाले. आज सकाळीच नारायण राणे यांनी सहकुटुंब अयोध्येला जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतलं. यावेळी अयोध्येत राणे कुटुंबाचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. राणेंच्या अयोध्या वारीमुळे पुन्हा एकदा राणेंच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.